तर मागील पाठामध्ये आपण 11व्या सूत्रापर्यंत आलो होतो. तर त्या सूत्रापर्यंत आपण कसं आलो थोडक्यात घेऊ, जास्त वेळ मी काही घेणार नाही, कारण या आठवड्यामध्ये 3 दिवसामध्ये आपलं कैवल्यपाद पूर्ण होणार आहे. कारण कैवल्यपादामध्ये 34 सूत्र आहे. जरी आपण रोज 8 जरी घेतले तरीही 3 दिवसात पूर्ण होतात. त्यामुळे 11 पूर्ण झालेली आहेत. तर ते काही काळजी करण्याचा प्रश्न नाही की उशीर होईल असं घाबरून जाऊ नका. म्हणजे की खूप दिवस घेते काय क्लास असं नाही घेणार मी, लवकरच आटोपणार आहे. सूत्र अर्थ आणि थोडंसं उत्तर स्वरूपात असं करून आपण पूर्ण करणार आहोत. तर त्याची संगती आपण एकदा पाहूयात कशी आहे. तर कैवल्यपादाच्या प्रारंभीचं जन्मज, औषधीज, मंत्रज, तपज आणि समाधीची सिद्धी सांगितल्या गेल्या. 5 माध्यमातून सिद्धी प्राप्त होतात, ज्या की विभूतीपादामध्ये पाहिलेली आहेत. त्यासाठी जन्मौषधी, मंत्र, तपः, समाधीजः, सिद्धयः अशा प्रकारे सूत्र सांगितलं. त्यानंतर मग पुढील सूत्रामध्ये जाती अंतर परिणाम, जाती अंतर परिणाम म्हणजे जात्यंतर परिणाम हा प्रकृत्यापुरात, प्रकृतीच्या परिवर्तनाने म्हणजे उपादान कारणाच्या परिवर्तनाने शरीर, इंद्रिय आणि चित्तामध्ये परिवर्तन करता येतं. याला म्हणायचं काय म्हणता येतं त्याला, निर्माण चित्त. आपण पुढे आलं त्याला म्हणायचे निर्माण शरीर. निर्माण शरीर कालच बौद्ध दर्शनामध्ये सौदत्ती सर होते. बौद्ध दर्शनामध्ये आपण पाहिलं काल 3 प्रकारच्या शरीर सांगितले गेलेले आहेत. गौतम बुद्धांनी सांगितलं बरोबर आहे. कसले शरीर? निर्माण शरीर, संभोग काय शरीर, निर्माण काय, संभोग काय आणि धर्म काय, असे 3 प्रकारचं सांगितलं गेलेलं आहे. बौद्ध दर्शन आणि योग दर्शनाची संगती होते आपल्याला. चतुर्थ पादामध्ये आपल्याला जे प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये झालेले सगळे दर्शन आहेत त्या दर्शनाचं सांगोपांग समन्वय चौथ्या पादामध्ये कळून येतो. आणि चौथ्या पादाचा समन्वय करायचा झाला तर संपूर्ण दर्शन कळाल्याशिवाय ते कळणार नाही, अशा प्रकारचं आधी बोललो होतो. तशाच प्रकारचं जाती अंतर परिणाम सांगितला बरोबर आहे. म्हणजे इतर पदार्थामध्ये जसं अहिल्याचं दगडामध्ये रूपांतर झालं होतं उदाहरण बरोबर आहे. त्यानंतर काहींना शापामुळे वृक्ष योनीला प्राप्त झाले होते, काही पशु पक्षी योनीला प्राप्त झाले होते, शुकाचारी पोपटाच्या जन्माला गेले होते. अशा प्रकारचा जाती अंतर परिणाम होतो. त्यानंतर पुढील सूत्र सांगतात निमित्त प्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदस्तु तथा क्षेत्रिकवत. शेतकऱ्याचं उदाहरण देऊन ते पटवून दिलं. त्यानंतर निर्माण चित्तान्य अस्मिता मात्रात, म्हणजे निर्माण चित्त हे अस्मितेपासून तयार होतं असं सांगितलं. अस्मिता म्हणजे अहंकार, अहंकार या तत्वापासून उपादानापासून चित्त हे तयार झालेलं आहे. मग निर्माण चित्त म्हणजे योगी अनेक चित्त निर्माण करू शकतो असं सांगितलं. मग प्रवृत्ती भेदे प्रयोजकम चित्तम एकम अनेकेशाम, म्हणजे मुख्य जे प्रयोजक चित्त आहे तेच बाकीच्यांचा समन्वय करतं, सूचना वगैरे देऊ शकतं, प्रवृत्तींना काय करू शकतं, नियोजित करू शकतं. असं एक चित्तच मुख्य असतं असं सांगितलं. मग त्यातील सर्वात श्रेष्ठ चित्त कोणतं, तर तत्र ध्यानजम अनाशयम, अनआशययुक्त असं शरीर चित्त सांगितलं. आशय म्हणजे आपण सांगितला फलाचा साठा, संस्काराचा साठा. जे असणारं चित्त ते बाकीचे चित्त असतात, परंतु ध्यानाचे चित्त, समाधीने संस्कारित झालेलं चित्त मात्र अनाशय असतं. त्याच्याकडे आशय शिल्लक राहत नाही, साठा शिल्लक राहत नाही. असं कसं काय होऊ शकतं असा प्रश्न पडेल. म्हणून पुढील सूत्रात सांगतात कारण समाधीज चित्त जे संस्कारित झालेलं आहे त्या चित्तामध्ये त्याच्याकडून कर्मच घडत नाहीत. का कर्म घडत नाही, तर त्या योग्याचं कर्माचा प्रकार सातवं सूत्र सांगतात चौथा प्रकार असतो. कोणता, अशुक्ल अकृष्ण कर्माचा प्रकार योग्याच्या चित्ताचा असतो, कर्माचा असतो. आणि बाकीचे इतर लोकांचा आहे कोणता, तर शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कृष्ण कर्म अशा प्रकारचं असतं. आणि योग्यांचं कर्म चौथं असतं, या तिन्हीमध्ये नसणार. त्यामुळे कर्मच घडत नाही. संस्कार कुठले आणि हे कुठं हे सांगितलं. मग योग्याचा कर्माचा प्रकार सांगितला. कर्माच्या नंतर मग पुढे सांगतात ततस्तत विपाकानुगुणानाम एवाभिव्यक्तिर्वासनानाम. मग हे जे 3 प्रकारचे कर्म सांगितले गेलेले आहेत त्यानुसार बरं का, वासना कुठून उत्पन्न होतात, 3च कर्मापासून बरं का, चौथ्यापासून नाही. हे सांगायचे या सूत्रामध्ये. कारण अगोदरच्या सूत्रात सांगितलं 4 कर्माचे प्रकार पाहून चौथं योग्यांचं कर्म आहे, म्हणून त्यांच्याकडून वासना वगैरे राहतच नाही. त्याच्या अगोदरचं सूत्र तत्र ध्यानजम अनाशयम पहा बरोबर आहे. त्याचा अर्थ इथे, याचा अर्थ तिथे सांगितलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण एका सूत्राचं स्पष्टीकरण पुढच्याचा नंतर आणखी प्रश्न पडतो त्याच्या पुढं, असं साखळी आहे. सूत्र म्हणजे काय आहे, साखळी एकमेकामध्ये गुंतलेली गुंफलेलीच असते असो. चल तर 3 प्रकारचे कर्म जे असतात त्या कर्मफलानुसारच वासना प्रकट होतात बरोबर आहे. 3 प्रकारच्या कर्मफलानुसार, पापकर्म असेल पाप वासना, पुण्यफल असेल पुण्य वासना.
पाप पुण्य मिश्रित असेल तर पाप पुण्य मिश्रितच वासना. पापी व्यक्तींना पापकर्म करावं वाटतं, पुण्यवानाला पुण्यकर्म करावं वाटतं. मिश्रित येते म्हणतं तेवढंही पाप नसतंय तेवढंही पुण्य नसतंय, मिक्स करावं लागते. अशा प्रकारची वासना प्रकट होते. ते आपण पाहिलं. अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम प्रसुप्ततन विच्छिन्नोदारानाम, या प्रकारे आपण त्यावेळेस सांगितला होता. पुढे सांगतात मग जातिदेश काल व्यवहिता नामप्यना अनंतर्यम स्मृती संस्कारयोर एकरूपत्वात. मग या वासनाचा उगम होण्यासाठी जाती देश काल यांचा अडथळा, व्यवहिता म्हणजे अडथळा येत नाही. म्हणजे कित्येक जन्मापूर्वी आपण मुंगूस होतो, आता मुंगूस झालो 1000 जन्मानंतर, तरी मुंगूसाची वासना येणार. तो सापाचा विरोध करणारच. साप दिसला की तो त्याचा विरोध करतोच, बरोबर आहे. मग मनुष्य झालो होतो, स्त्री झालो होतो, स्त्री संस्कार उत्पन्न होणार नाही. नाही, खूप काळापूर्वी झालो होतो, 100 जन्म झाले तरी झालं तर ते वासना प्रगट होतेच, बरोबर आहे. त्यानंतर मग समजा हे झालं काळाचा महिमा. काळ नाही बाबा आपण देशानं म्हणून, नाही नाही हे अमेरिकेतल्या स्त्री होती, आता इथलं भारतातली स्त्री कधी झाली? अहो करोडो जन्मापूर्वी तर असेल झालेलं, तर ते संस्कार चित्तामध्ये असतातच. म्हणजे संस्कार वासना जे प्रगट होतात त्याला अडथळा जातीचा, देशाचा, काळाचा राहत नाही. तर त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस ती वासना उगम पावते. कारण का? चित्ताच्या ठिकाणी संस्कार संग्रहित असतात. कोणत्या? 3 प्रकारच्या कर्माच्या फक्त, बरोबर आहे. ध्यानाच्या चित्तामध्ये राहत नाही असं पूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर पुढील सूत्रामध्ये सांगतात मग तासाम अनादित्वम चाशिषो नित्यत्वात. प्राणी आपल्यामध्ये नित्य राहण्याची जी कामना करतो, हे कारण काय आहे? तर हे उदाहरण दिलंय बरं का. कारण आपल्याला जगावं वाटतं, आपण कधी मरून पाहिलेलं नाही, कोणीच मरून पाहिलेलं नाही, परंतु मरण्याचं भीती वाटते. कारण का? तर ते मरून पाहिलेलं आहे. चित्ताच्या ठिकाणी त्याच्या वासनेचा संस्कार साठलेला असतो, तो आपल्याला कळत नाही असं सांगितलं गेलेलं आहे. मग पुढील सूत्र सांगितलं कस काय असं आहे. मग आता योग्याच्या ठिकाणी का राहत नाही आणि इतरांच्या ठिकाणी का राहतं, हे 11व्या सूत्राला आपण इथून सुरू करत आहोत आजचा पाठ. काय सांगितलं? हेतू, आता लक्ष द्या. हेतू फल आश्रय आलंबनैहि संग्रहितत्वात येषाम अभावे तद अभावाः. म्हणजे काय? हेतू, पहिली गोष्ट काय आहे? हेतू. लिहून घेत असाल तर घ्या. हेतू, दुसरं फल, तिसरं आश्रय आणि चौथं आलंबनैहि. आणि यांच्या कारणानेच संग्रहितत्वात. संग्रह म्हणजे माहितीये, संग्रह म्हणजे संग्रहित करणे, गोळा करणे. कशामुळे गोळा राहतं ते? काय आपण विषय कशाचा चालू आहे? फलाचा. कशाचा विषय चालू आहे? फलाचा विषय चालू आहे. फल किंवा वासना, वासना ही संग्रहित कुठे असतात? चित्ताच्या ठिकाणी. आणि कोणत्या चित्ताच्या ठिकाणी राहत नाहीत? ध्यानाच्या चित्ताच्या ठिकाणी राहत नाहीत. ते चित्त कुणाचं असतं? ते चित्त कुणाचं असतं? हा, योग्याचं चित्त असतं. मग त्याच्या ठिकाणी राहत नाही. कारण का बरं राहत नाहीत? हा, त्याचं उत्तर दिलं होतं काय? नाही नाही, कर्माचा प्रकार. कर्माचा प्रकार चौथा आहे. निष्कर्म आहे. कर्मात तो नाही लिप्त राहत. अकर्मज आहे. अकर्मज आहे. हो हो, ठीक आहे, तसं आहे म्हणून राहत नाही. मग ठीक आहे, असं कसं काय? तर त्याचं उत्तर आता स्पष्ट केलेलं आहे इथे. स्पष्ट काय केलंय? मग इतरांच्या ठिकाणी असतो तर त्याचं कारण काय आहे? संग्रहित असण्याचे हे ठिकाणं सांगितले 4. काय? हेतू. कर्माच्या ठिकाणी काय असतो? हेतू. दुसरं काय असतो? फल. तिसरं असतं आश्रय आणि चौथं असतं आलंबन. मग हे ज्या ठिकाणी असतात त्यांच्यामध्ये काय असतो? वासनेचा भाव असतो, म्हणजे असते. आणि येशाम अभावे, सूत्राचा अर्थ कळाला का? येशाम अभावे तदाभावः. कशाचा? तद म्हणजे वासनेचा अभाव. या चारींचा अभाव तर वासनेचा अभाव, चारींचा अभाव तर वासनेचा भाव. भाव म्हणजे असणे बरं का. चारी असल्या तर वासना असणार झाली, चारी नसले वासनाही नसणार झाल्या. आलं लक्षात? सूत्राचा सरळ अर्थ हेतू फल आश्रय आलंबनैहि संग्रहितत्वाद. संग्रहितत्वाद येषाम अभावे तदाभावः. असं विग्रह करा, अर्थ कळतो व्यवस्थित. संस्कृतचाही अर्थ म्हणजे याच्या अभावामध्ये त्याचाही अभाव आहे. म्हणजे कशाचा? हेतू फल आश्रय आलंबन. या 4 असतील तर वासना असणार आहेत. हे 4 नसणार झाले तर वासना
नसणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे मग योग्याच्या ठिकाणी काय नाही हेही कळालं. योग्याच्या ठिकाणी हे चार राहत नाहीत म्हणून त्याचं अशुक्ल कृष्ण कर्म असतं. परंतु इतरांचं शुक्ल कृष्ण कर्म असतं. कारण त्यांच्या ठिकाणी हेतू, फल, आश्रय आणि आलंबन. मग आता हे कशाला म्हणायचं हे प्रश्न येईल, तर आता ते सांगतो. एवढंच सूत्र तेवढं विशेषत्वाने सांगणार आहे, पुढे नाही असं काही सांगण्यासारखं. ठीक आहे. हेतू, हेतू म्हणजे काय असतो? हेतू म्हणजे काय? कारण 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 हेतू म्हणजे कारण. कारण तर हेतू म्हणजे धर्म, अधर्म, सुख, दुःख, राग, द्वेष. बरोबर आहे. उदाहरणार्थ उदाहरण करूयात. आपण कुणाशी प्रेम करतो. प्रेम का करतो? कारण काय आहे? राग, द्वेष. नाही आवडतंय. आवडतंय का बरं आवडतंय? सुखानुषयी राग, तिथे सुखाची अनुभूती येते. बरोबर आहे. नाही नाही नाही, का बरं आवडतं? ते धर्म आहे. बरोबर आहे. ते आवडणं हा धर्म आहे त्याचा. परत सुख दुःख, तिथे सुखाची अनुभूती येते म्हणून एक, किंवा तिथे रागाची अनुभूती, तिथे आवड निर्माण होते. द्वेष का करतो त्या व्यक्तीचा? आवडत नाही. अलग लक्षात. मग विरोध का करता त्याचा? तिथे दुःख वाटतं. असं का? म्हणजे सुख दुःख, पाप पुण्य, धर्म अधर्म हे द्वंद्व ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे कर्माच्या ठिकाणचं कारण काहीतरी असतं आपलं. बरोबर आहे. हेतू म्हणजे काय आहे? प्रत्येक गोष्टी मागे हेतू असतो. तर तो हेतू म्हणजे काय कारण त्याचं, किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण त्याचं कारण काय, एक मूळ अविद्या. अविद्या, बाकी काहीच नाही. अविद्या. अविद्येमुळेच राग आहे, अविद्येमुळेच द्वेष आहे. आपण पाहिलं अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पाचही क्लेश कसे येतात? अविद्येमुळेच येतात. पाच क्लेश नाही येत, एकच क्लेश आहे अविद्या. मग अविद्येच्या अनुसार अविद्या हे काय आहे? हेतू. अविद्येमुळेच पाप, धर्म अधर्म, सुख दुःख, राग द्वेष या गोष्टी असतात. आणि मग तो हेतू योग्याचा राहत नाही, परंतु इतरांचा राहतो. म्हणून हेतू असतो म्हणजे अविद्या उपलब्ध आहे. ठीक आहे. पुढे चला. फल. दुसरं काय? फल. फल, हेतू आल्यानंतर फलही आलं. मग आपल्याकडून कसलं कर्म घडतं? एका व्यक्तीविषयी आपण काय करतो? प्रेमाने वागतो. एका विषयी द्वेषाने वागतो. एका विषयी सुखाची अनुभूती येते एका वस्तूमध्ये, एका विषयी एका वस्तूमध्ये दुःख वाटतं. आंबट तिखट खाऊ वाटत नाही, गोड खावं वाटतं. का? गोडामध्ये चांगलं वाटतं, तिखट त्रास वाटतो. कडू खायला त्रास वाटतो, गोड खाताना चांगलं वाटतं. अशा प्रकारे उदाहरण दिलंय बरं का हे. असं नाही हे धरू नका, हे उदाहरण दिलंय मी बरं का, नाहीतर तसंच नका धरू. उदाहरण म्हणलं म्हणजे इथं सुख, हे आवडतं हे ना आवडतं. का? आवडतंय म्हणून आवडतंय असं नाही, तर तिथे सुख वाटतंय तिथे आवड निर्माण होते. जिथं दुःख वाटतं तिथे द्वेष निर्माण होतो. तर मग हे कशाच्या कारणाने होतो? तर अविद्येच्या कारणाने होतो. मग हे अविद्या जिथे विद्यमान आहे तिथे कर्म घडतं, आणि कर्म घडल्यानंतर त्याचं काय उपलब्ध होतं? फल. त्याचं काय उपलब्ध होतं? फल. फल माहिती आहे आपल्याला, काम केल्यानंतर पगार मिळते. काम नाही केलं की पगार मिळतच नाही. आणि जर निशुल्क काम करत असेल तर पगार पण मिळत नाही आणि सजा पण मिळत नाही. जर निशुल्क जर सेवा देत असेल कोणी, बरं का, तर मग आला काय गेला काय, कधी सेवा दिली काय, कधी सेवा दिली नाही काय. पण जर पगार देत असेल तर कधी आलो होतो, टाइम बघणार झालं ना. मग मग असंच आहे. मग हे निष्काम कर्म आहे त्यांचं, आणि जे सकाम कर्म आहे अविद्येच्या कारणाने, म्हणून तिथे फल हे प्राप्त होणारच. चांगलं केलं चांगलं फळ, वाईट केलं वाईट फल, हे प्राप्त होणारच आहे. मग फल. मग इथे सुद्धा एक विषय लक्षात घेण्याची गोष्ट आहे की अविद्याच आहे, म्हणजे हेतू हाच मुख्य कारण आहे. हेतू नष्ट झाल्यानंतर फलही नष्ट होतं. फलही नष्ट झाल्यानंतर काय निर्माण, आश्रयही नष्ट होतो. आश्रयानंतर आलंबनही नष्ट होतं. म्हणजे मुख्य कारण काय आहे दुःखाचं? अविद्याच आहे. आपल्याला प्रथम सत्रामध्ये झालेला आहे विषय अविद्या. जीव जगत ईश्वर अविद्या हे आपल्याला अभ्यासक्रमाला होतं. तर हेतू, मग फल, फलही कारण आहे वासनांचं. त्यानंतर आश्रय. आश्रय म्हणजे काय? आश्रय काय आहे? चित्त. आश्रय काय आहे? चित्त. आश्रय म्हणजे माहिती आसरा. बरोबर. राहतो कुठे? राहतो आश्रय म्हणजे आसरा आहे. मग त्या वासनांचा आश्रय काय आहे? तर चित्त आहे. निवारा, राहण्याचं ठिकाण काय आहे? तर चित्त. मग योग्यांचं चित्त कसं असतं? ध्यानज. इतरांचं ध्यानाचे चित्त असत नाही. मग ते कसलं असतं? भोगान्मुख चित्त असतं. तेच चित्त हे आश्रय आहे. कशाचा? वासनांचा आश्रय.
मग ते चित्त आहे तोपर्यंत मग वासना राहणारच. मग पुन्हा आता चौथं सांगितलं आलंबन. आलंबन काय आहे? आलंबन म्हणजे पहा रूप रस इत्यादी विषय. आलंबन म्हणजे विषय, बरोबर आहे. रूप, रूप माहितीये, काळा पांढरा गोरा उंच ठेंगू हे रूप. स्पर्श शब्द चांगला कठोर मऊ मृदू स्पर्श. पाच इंद्रियाचे पाच विषय. विषय माहिती आहेत ना, पंचतन मात्रा वगैरे, शब्द स्पर्श रूप रस गंध. ह्या तन्मात्रा ज्या आहेत हे इंद्रियांचे जे विषय आहेत ते काय आहेत? आलंबन आहेत. मग हेतू फल आश्रय आलंबन यांच्या विद्यमानतेमुळेच वासनाची विद्यमानता आहे. आणि यांच्या अभावामध्ये वासनेचा सुद्धा अभाव असतो असं सांगतात. ठीक आहे, कळालं हे सूत्र? तर पुढे काही अवघड नाही आता. ठीक आहे, कळालं ना? हेतू फल आश्रय आलंबन यामुळेच वासना उत्पन्न होतात, म्हणजे की योग्याला होत नाहीत, कारण ते ध्यानाचे चित्त असतं. मग आता सांगतात पुढे, आता याची अवतरणिकाशी सांगितले, असत ची उत्पत्ती नाही व सत्तात्मक पदार्थाचा विनाश होऊ शकत नाही. त्यासाठी द्रव्य रूपात होणाऱ्या वासना कोणत्या रूपात नाहीशा होतील हे आता पुढील सूत्रात सांगतात. 12व्या सूत्रात काय सांगत आहेत हे, म्हणजे सांख्य दर्शनाने काय सांगितलं? ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. सौदत्ती सर होते, बरोबर आहे ना? सांख्य सिद्धांत भगवद्गीते दुसऱ्या अध्यायात सांगितलं बघा, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. आहे ते नाही होत नाही, नाही ते आहे, नाही ते कधी आहे होत नाही, बरोबर आहे. नाहीचा कधीही नाहीच आहे, आहेचा कधीही आहेच आहे. आहे कधी नाही होत नाही, नाही कधी आहे होत नाही, असं जे आहे त्याचं नाव आहे सत्कार्यवाद. मग असं आहे तर मग हे कसं असं, याचं उत्तर आता पुढील सूत्रामध्ये देत असतात. काय देत आहेत उत्तर? तर अतितानागत अतितानागतम स्वरूपतो अस्त्वध्व भेदाद धर्मानाम वस्तूचा सर्वथा अभाव होत नाही. वर्तमानामध्ये दृश्यमान वस्तू जे न भूतकाळात दृश्यमान होती न भविष्य काळामध्ये दृश्यमान होती, मग ह्या स्थितीमध्ये जी विद्यमान आहे ते सूक्ष्म रूप आपल्या कारणामध्ये विद्यमान होते आणि भविष्यामध्येही विद्यमान राहील. अर्थात याचा सांगतो, काय म्हणतोय मी असं पहा. सत्कार्यवाद, सत्कार्यवाद आहे बरं का अर्चनाताई. काय आहे म्हणजे आता तुम्ही विद्यमान आहे, तुम्ही कशाला, मी जाऊ द्या, आज मी आहे, बरोबर आहे. 40 वर्षापूर्वी मी नव्हतो, बरोबर आहे. 40 वर्षापूर्वी नव्हतो. पुढे आणखी 60-70 वर्षांनी नाही, पुढेही नाही मागे नाही, पण आज आहे. मग आज असण्याला म्हणायचं व्यक्त. जे आता विद्यमान वस्तू, जर समजा काय सांगावं तुमच्या इथे पुढे आता, तुम्ही आज जेवाय केलेला पदार्थ, आज काय चपाती भाकर भात काहीतरी असेल ना, तो आज आहे, बरोबर आहे. काल होता का? नव्हता. उद्या आहे का? पार झाला. उद्या आहे का? नाही. मग आज आहे ते व्यक्त झाला, हे वस्तू ते व्यक्त म्हणायचं. आणि काल नव्हतं म्हणजे अव्यक्त होतं, त्यालाच नाव दिले सूक्ष्म. त्याला नाव दिलेलं आहे काय? सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजे कारणामध्ये कार्य विद्यमान असते. सत्कार्यवादाला लक्षात. म्हणजे आज भाकर नव्हती परंतु ते ज्वारीमध्ये होती, आज चपाती नव्हती परंतु गहू होते ना. गहू हे काय आहे? कारण आहे. चपाती त्याचं कार्य आहे, बरोबर आहे ना? तिळात तेल आहे. म्हणजे आज व्यक्त आहे परंतु भूतकाळामध्ये ते अव्यक्त होतं, म्हणजे कारणामध्ये होतं. आणि उद्याही ते व्यक्त नाहीये म्हणजे ते कारणामध्ये असणार आहे. म्हणजे सत्कार्यवाद काय सांगतो? कार्यकारणाचा सिद्धांत हा सत्कार्यवादाचा, सांख्याचा आणि योग दर्शनाचा सारखा असतो. म्हणून आपल्याला योग दर्शन समजून घेण्यासाठी सांख्य दर्शन अभ्यासावंच लागतं आपल्याला. ठीक आहे, तर मग ते व्यक्त आणि अनव्यक्त, अव्यक्त व्यक्त या अर्थाने सांगितलं गेलेलं आहे. आता पुढील सूत्रात सांगतात 13वं सूत्र, ते व्यक्त सूक्ष्म गुणात्माना. आता ते व्यक्त आणि सूक्ष्म कशामुळे होतात, कसे होतात? तर गुणरूपात होतात, बरोबर आहे. वर्तमान काळात राहणारे म्हणजे तिन्ही काळात राहणारे धर्म अधर्म अर्थात पदार्थ, प्रकट अप्रकट, सत्व रज तमस या 3 गुणांचेच स्वरूप आहेत. आता हे जे काय व्यक्त विषय आहेत सगळे, सृष्टी कशी आहे? सांख्य सिद्धांत काय आहे? समस्त सृष्टी कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. समस्त पदार्थ कसे आहेत? त्रिगुणात्मकच आहेत. त्रिगुणामध्येच निर्माण होतात, त्रिगुणामध्येच लय होतात. बरोबर आहे ना? त्रिगुण सिद्धांत पण आहे सांख्याचा.
सगळे सृष्टी किंवा आपण सुद्धा, कोणी सत्वगुणी आहे, कुणी तमोगुणी आहे, कुणी रजोगुणी आहे. म्हणजे असं म्हणता येत नाही की नुसता एक सत्वगुणीचा आहे म्हणजे रजतम त्याच्याकडे नाही, जन्मच होत नाही. बरं का. सत्व रज दबलेले आहेत आणि तम प्रगट असणार असतो. जिथे सत्व प्रगट असतो तिथे रज आणि तम दबलेला असतो. परंतु विद्यमान तीनही गुण असतात. बरं का, तीनही गुण असतात. ज्यावेळेस आपल्याला आता अवस्था आपण सांगूयात, आपण ज्यावेळेस चैतन्यमध्ये असतो त्यावेळेस सत्व प्रधान असतो, क्रियाशील असतो त्यावेळेस रज प्रधान असतो, आणि ज्यावेळेस जांभळे यायला लागतात, काही कळना गेलंय, डोक्यावरून चालले असं वाटत असतं, जड जड वाटायला लागतं, झोपा वाटायला लागतं, काही असो, आता काही पर्याय नाही असं वाटतं, जडत्व आहे, त्यावेळेस तमप्रधान असतो. बरोबर आहे. म्हणजे तीन गुण हे विद्यमान असतातच. ते तीन गुण कुठून आलेले आहेत? प्रकृतीचे आहेत. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिक आहे. प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिक आहे. आपण सांख्य दर्शनामध्ये पाहिले, त्रिगुणात्मिका प्रकृती असल्या कारणाने त्रिगुणात्मकच सर्व पदार्थ आहेत सृष्टीतील. त्या कारणाने काय सांगत आहेत, त्या तीन गुणांचेच प्रगट रूप असतं. कोणतेही वस्तू तीन गुणांचंच प्रगट रूप आणि अप्रगट रूप अशा अर्थाने असतं. म्हणून ते व्यक्त सूक्ष्म, ते व्यक्त सूक्ष्म गुणात्मान, तिन्ही काळामध्ये भूत भविष्य वर्तमान काळात ते व्यक्त अथवा अव्यक्त असणारे सर्वच पदार्थ त्रिगुणशासित असतात. 37 सर. तीनही काळामध्ये व्यक्त किंवा अव्यक्त असणारे सर्वच पदार्थ हे कसे असतात? त्रिगुणशासित असतात. म्हणजे त्रिगुणच त्यांच्यामध्ये विद्यमान असतात, म्हणजे त्रिगुणापासूनच तयार झालेले असतात. आपण पाहिलंय अहंकार आधी पुरुष तर वेगळाच आहे. न प्रकृती न पुरुष, न प्रकृती न विकृती असा पुरुष आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मिका आहे. प्रकृतीपासून काय तयार झालं? महत तयार झालं. महत पासून काय झालं? महत बुद्धीपासून अहंकार तयार झालं. अहंकार तयार झाला. अहंकार सात्विक, राजसिक, तामसिक आहे. अलग लक्षात. त्याचे दोन भाग केले जातात पुन्हा, तामसिक आणि सात्विक अहंकार. बरोबर आहे. आणि रज रज हे दोन्ही मध्ये मिश्र होतं, सत्वाकडे आहे आणि तमाकडे, आणि त्यातून मग 16 तत्व कसे कसे प्रकट होतात ते आपण पाहिलेलं आहे. 16 11 असं करून 25 तत्व होतात. योगामध्ये 26 तत्व होतात. असं तत्व वर्गीकरण आपण पाहिलं होतं, विवेचन. तर अशा प्रकारे त्रिगुणापासूनच समग्र सृष्टी तयार झालेली आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तमोगुणापासून मग काय झालं? आधी पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रेपासून पुन्हा पंचभूत तयार झाले. इकडे सात्विक अहंकारापासून काय तयार झालं? 5 ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि मन असे 11 तयार झाले. बरोबर आहे. म्हणजे सर्व कुठून तयार झालेलं आहे? 3 गुणांपासून तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर हे त्रिगुणाचंच रूप आहे असं सांगत आहेत. पुढील सूत्रामध्ये सांगतात, परिणामैकत्वात वस्तुतत्वम. आता जर याची अवतरणिका अशी आहे, जर सर्व पदार्थ जर गुणमय आहेत तर प्रत्येक पदार्थामध्ये शब्द एक आहे, इंद्रिय एक आहे, हे असं कसं काय होऊ शकतं? यासाठी उत्तर दिलं, परिणाम एकत्वात वस्तुतत्वम. परिणाम एकत्वात वस्तुतत्वम म्हणजे सत्व रजतम या 3 गुणांचा अर्थात पदार्थांना ईश्वर योग्य प्रमाणात संयुक्त करतो. या त्या तिन्ही एक संघात समुदाय असल्या कारणाने एक वस्तू बनते. म्हणजे काय सांगितलं आपण? म्हणजे कोणतीही वस्तू एकापासून बनलेली नाही, 3 गुणापासून बनलेली आहे. बरं का. फक्त काही वस्तूमध्ये तम प्रधान असेल आणि सत्वरज हे दबलेले असतील. बरोबर आहे. परंतु असतातच. म्हणजे समग्र सृष्टी कशी आहे? त्रिगुणात्मकच आहे. व्यक्ती सुद्धा कशी आहेत? त्रिगुणात्मकच आहे. सात्विक असला तरी रजतम आहेच विद्यमान, फक्त प्रगट नाहीये. प्रगट सत्व झालेलं आहे, रजतम अप्रगट आहे. असं मग वात पित्त कफ प्रकृती म्हणतात. मग कोणी म्हणतात वात प्रकृती आहे, मग कफ आणि काय म्हणत राहिलो, पित्त नाही का त्याच्याकडे? वात प्रकृती आहे तर पित्त कफ नाही का? आहे. प्रगट झालेलं हे गुण आहे. म्हणजे 3 जसं त्रिदोष म्हणले जातात तसंच हे त्रिगुण सुद्धा असतात, आणि ते प्रगट अप्रगट अशा अवस्थेत असतात. ठीक आहे. मग परिणाम एकत्वात वस्तुतत्व म्हणजे हे तीनही गुण एका पदार्थामध्ये विद्यमान असतात. समग्र सृष्टीतील कोणत्याही पदार्थामध्ये तीनही गुण एकत्रित असतात, संघात असतो 3 गुणांचा, आणि वस्तू झालेल्या असतात असं सांगतात. आता पुढे सांगतात, कुतश्चेत न्यायम. आता हे कुठं व्यवहारात बसत नाही बाबा. काय म्हणतात?
ही गोष्ट न्यायविरुद्ध आहे म्हणतात. प्रश्न काय आला याचा? ही वस्तू न्यायविरुद्ध आहे. न्यायविरुद्ध म्हणजे व्यवहार्यतेला पटत नाही. मग त्यासाठी पुढे काय देत आहेत? वस्तुभेद आणि चित्ताची भूमिका सांगत आहेत. 15वं सूत्र. 15वं सूत्र आता काय सांगत आहेत पतंजली? शंका आलेली आहे, मग त्यासाठी सांगत आहेत आता की वस्तुभेद आणि चित्ताची भूमिका काय आहे हे यामध्ये सांगत आहेत. वस्तुसाम्ये चित्तभेदात तयोर्विभक्त पंथाः. वस्तुसाम्ये चित्तभेदात तयोर्विभक्त पंथाः म्हणजेच वस्तू एकची एकता व समता हे सर्व चित्ताचे विषमते मुळे दिसायला लागतं. भिन्नता बरं का. वस्तूची एकता आणि समता हे कशाने दिसायला लागते? तर चित्ताच्या विषमतेने दिसायला लागते. अन्यथा वस्तू एकसारखीच आहे. वस्तुसाम्ये. वस्तू एक असल्यावरही ज्ञान भिन्न भिन्न असू शकतं. एकच वस्तू आपण जैन दर्शनामध्ये पाहिले पहा. स्यादवाद. स्याद अस्ति स्याद नास्ति. सौदत्ती सर कॅमेरा चालू ठेवा किंवा स्याद अस्ति स्याद नास्ति आपण पाहिले बघा आताच. तर ते एकच वस्तू भिन्न भिन्न प्रकारे दिसते. कारण का? चित्तभेदामुळे. मग तशाच प्रकारे इथे काय सांगतात? वस्तू एक असल्यावरही ज्ञान भिन्न भिन्न असल्यामुळे एका वस्तूला पृथक पृथक रूपामध्ये पाहिले जाते. यावरून हे सिद्ध होते की जी वस्तू जाणलेली असते ती वस्तू व ज्या ज्ञानाने जाणली जाते ते ज्ञान दोन्ही भिन्न अस्तित्व असणारे असतात. वस्तू आणि ज्ञान हे भिन्न अस्तित्व असणारे असतात. त्या कारणाने वस्तूमध्ये भेद दिसून येतो. अन्यथा वस्तूमध्ये भेद नव्हे असं पतंजली महाराज सांगत आहेत. पुढे सांगतात आता सिद्धांत बौद्धांबाबत सांगत आहेत. आता बौद्ध दर्शनाबाबत टीका करत आहेत. आता पतंजली बौद्ध दर्शन माहितीये ना? बौद्ध दर्शनाला आपण काय म्हणतो? क्षणिकवाद, मिथ्यावाद, शून्यवाद, आणखी काय काय नाव आहे सौदत्ती सर? बौद्ध दर्शनाला काय काय नाव आहेत? क्षणिकवाद म्हणजे बौद्ध दर्शन काय म्हणतं? समग्र क्षणिक आहे, जगामध्ये काहीच सत्य नाही असं म्हणणारा सिद्धांत आहे. परत चित्त आत्मा सुद्धा नावाचं काही तत्व नाही, ते सुद्धा प्रत्येक क्षणाला बदलतं. अर्चनाताई काय म्हणतात? आता तुम्ही पण प्रत्येक क्षणाला एक नाही आणि मी पण नाही. सेकंदाला बदललोय मी, वेगळा आहे. तुम्ही पण प्रत्येक सेकंदाला वेगळे आहेत. म्हणजे एक व्यक्ती विद्यमान नाही. तुम्ही म्हणता की मी जन्मापासून आहे, नाही. तर क्षणाला वेगळा आहे. म्हणजे जगातील प्रत्येक वस्तू काय आहेत? क्षणिक आहेत. क्षणिक आहेत म्हणजे प्रत्येक क्षणाला निर्माण होतात, नष्ट होतात, निर्माण होतात, नष्ट होतात. मग तो सजीव असो ना अथवा निर्जीव असो. मग त्यात चित्त सुद्धा तसं सांगितलंय. लागले का लिंक? नाही. प्रत्येक क्षणाला वेगवेगळं आहे म्हणतात. बरोबर आहे. मग याबाबत आता पतंजली काय सांगत आहेत? न चैक चित्त तंत्रम वस्तू तद प्रमाणकम तदा किम स्यात्. म्हणजे काय सांगत आहेत आता? बौद्ध दर्शनाबाबत सांगत आहेत. क्षणिकवादी जे आहेत असे काही लोक म्हणतात की ठीक आहे असू द्या, जाऊ द्या, विषयावरती न चैक चित्त तंत्रम वस्तू तद प्रमाणकम तदा किम स्यात्. कोणत्याही वस्तूचे अस्तित्व एका ज्ञानाच्या अधीन नसते. कारण जेव्हा वस्तू प्रमाणाने जाणली जात नाही तेव्हा वस्तूचे अस्तित्व नसेल काय, परंतु प्रमाण म्हणजे ज्ञान दूर झाल्यानंतर वस्तूचे अस्तित्व पाहिले जाते. फक्त ज्ञानाच्या अधीन कोणत्याही एखाद्या वस्तूचे अस्तित्व नसते. मराठीत कळतंय वाटतं? मराठीत कळतंय का? मराठीत कळालं नाही मला तर. आता सांगतो, मराठीत कळना, विवेचन करून सांगतो. थोडं सांगतो 2 मिनिटांमध्ये. दृश्य पाठीमागच्या वस्तू सूत्राचा आणि ह्या सूत्राचा संबंध पण कळाला नाही. कळाला नाही का? पाठीमागच्या सूत्राचा आणि ह्या सूत्राचा. ठीक आहे, असं काही तर म्हणा ना. मग तुम्ही म्हणत नाही म्हणून आम्ही सांगत नाही तर करावं काय? आता असं सांगतो. अगोदरचं सूत्र जे आहे काय सांगत आहे? वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू दोरी सर्प माहिती आहे, उदाहरण तेच घेऊन, प्रसिद्ध उदाहरण आहे. रज्जू सर्प. अंधुक प्रकाशामध्ये एका अर्चनाताईला तिथे सोन्याची साखळी दिसली बरं का, आणि समृद्धीताईला साप दिसला. समृद्धीताई घाबरल्या, ओरडल्या, साप 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 म्हणून ओरडत गेल्या.
त्यांचे मालक काठी घेऊन आले. ह्यांनी म्हणले आम्हाला खाऊ सोन्याची साखळी लई मोठी लट पडली आहे, कोण केलं की एवढी. त्यांचे मालक आले घेऊन, अरे गपचूप सांगू नको, ओरडू नको जोरात, हळूहळू म्हणून. अशा येतो कधी. उदाहरण देतोय हो. वस्तू 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 तर एकच आहे, वस्तू एकच आहे. आणि अर्चनाताई आल्या, मग दोघांचंही अर्चनाताईने ऐकल्या, बरोबर आहे. अर्चनाताई ऐकल्या, दोघांचंही बघितल्या त्याने, म्हणले अहो तुमचा बी नाही, हे काही नाही, हे काय दुरी आहे म्हणे, बरोबर आहे. सगळंच फिल्टरला. आता सांगा वस्तू काय होती? वस्तू एकच होती, बरोबर आहे. वस्तू काय होती तिथं? दोरीच होती. परंतु ह्यांना सोन्याचं हार दिसलं आणि ह्यांना हे दिसलं का? चित्ताचा बदल. मग ते काय सांगत होतं? सूत्र काय होतं? वस्तू साम्ये चित्तभेदात तयोर विभक्त पंथा. आलं का लक्षात? वस्तूची एकता अथवा समता हे वस्तूच्या अधीन नाही, तर चित्ताच्या अधीन आहे. आलं का लक्षात? म्हणजे चित्ताच्या स्थितीनुसार. म्हणजे हे जगत आता तुम्ही पाहतायत, मी पाहतायत, सगळे पाहतायत. जगताला पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. मग योग्यांना कसं आहे? योग्यांच्या चित्ताला हे जगत दिसत नाही, तर त्याला प्रकृतीचं स्वरूप कळालेलं आहे. त्याला प्रकृती पुरुष विभक्त झालेला आहे, सर्व कळाले. त्याला विवेक ख्याती उपलब्ध झाली आहे. तत्र ध्यानजम अनाशयम, तत्र ध्यानजम अनाशयम. मग आशय राहत नाही. कारण का? तर त्याच्या ठिकाणी हेतू नाही, फल नाही, आश्रय नाही, आलंबन नाही. का? तर त्याने त्याचं तत्व ओळखलेलं आहे, त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे. ज्ञान झालेले म्हणजे काय झालेले? अविद्या नष्ट झालेली आहे. अविद्या नष्ट झालेल्या कारणाने त्याला कोणतीच वस्तू सुखकारक वाटत नाही आणि दुःखकारकही वाटत नाही. त्याला दोरीच आहे, त्याला दोरी दिसते. सोनं आहे म्हणून आनंद होत नाही आणि साप आहे म्हणून दुःख होण्याचं कारण नाही. मग आपल्याला कुठे दुःखाची अनुभूती येते, तिथे आपलं अज्ञान आहे. आणि जिथं सुख वाटतं ते पण अज्ञान आहे, बरोबर आहे. मग अविद्या नष्ट झाल्या कारणाने अविद्येमुळे ह्या वस्तू भासत आहेत. अन्यथा सर्व वस्तू एकच आहेत, बरं का. आणि त्या कशापासून झालेल्या आहेत? प्रकृतीपासून झालेल्या आहेत. म्हणजे कशापासून आहेत? त्रिगुणापासून आहेत. परंतु त्रिगुणाचा असमतोल प्रत्येक व्यक्तीमधला, चित्तातील हेतू फल आश्रय आलंबन ह्या गोष्टी, बरोबर आहे, चित्ताच्या वेगळेपणामुळे वस्तूचा वेगळेपणा भासित होतो आहे. वस्तू म्हणजे कळालं? समग्र जगत. वस्तू म्हणजे जगत हे जे आहे ते भासित जे होतं भिन्न भिन्न प्रकारे. आता तुम्हाला कोणती वस्तू आवडते, अर्चनाला ते अजिबात आवडत नाही. आता कसं कमाल आहे? अर्चनाताईला लई वस्तू आवडते, ते समृद्धीताईला अजिबात आवडत नाही. मग कसं? एकच वस्तू एकाला आवडते एकाला आवडत नाही, हे कारण काय आहे? वस्तू तर एकच आहे. आवड नावड हे वस्तूवर ठरते का? नाही, वस्तूवर ठरत नाही. सांगायचं काय आहे? चित्तावरनं, बरोबर आहे. काही जण दारू चांगली नाही म्हणतात आणि काही जण दारू पितात. का? काही जणांना दारूमध्ये आनंद येतो, काही जण म्हणतात नाही ते चुकीची वस्तू आहे. असं प्रत्येक गोष्ट घ्या आणि तुम्हाला वाटतं चांगलं वागावं, चांगलं करावं, परंतु लोक म्हणतात नाही नाही करू नये. का? प्रत्येकाचा चित्तभेद आहे, प्रत्येकाच्या वासना भिन्न आहेत. आणि त्याचं कारण काय आहे? तर त्याचं अविद्या. त्याचं कारण काय आहे? अविद्या. हेतू हेतू फल आत्रय याप्रमाणे. मग काय सांगत होतो आपण? लागली संगती. तर आता पुढील ह्याला जाऊयात आपण. म्हणजे ह्याच्या अतिरिक्त आता जे पूर्वी सांगितलं सूत्र त्यानुसार चित्त आणि वस्तूची स्वतंत्र व पृथक सत्ता सांगितली. 16व्या सूत्रात 16व्या सूत्रात काय सांगितलेलं आहे? वस्तूची आणि चित्ताची स्वतंत्र सत्ता, पृथक सत्ता हे असल्या कारणाने, बरं का, काय व्हायला लागतं? वेगवेगळं ज्ञान व्हायला लागतं. वस्तूचा आणि चित्ताचा हे अधीन, वस्तूच्या अधीन चित्त नाही, चित्ताच्या अधीन वस्तू नाहीये. म्हणजे कोणती एक वस्तू चित्ताच्या अधीन नसते, चित्ताच्या अधीन वस्तू नाही. म्हणून ते एका चित्ताच्या अधीन असल्या कारणाने तो चित्त अभावामध्ये वस्तूचाही अभाव दिसतो. म्हणजे चित्ताच्या अभावामध्ये वस्तूचाही अभाव आहे. जसं आपण हेतू फल आश्रय आलंबन याच्या अभावामध्ये वासनेचाही अभाव म्हटलं. मग हे काय सांगत आहेत? वस्तू म्हणजे दृश्य, दृश्य वस्तू जे आहेत प्रकृती पुरुष आणि चित्ताकडे जात आहेत. म्हणजे आता दार्शनिक भाग सांगणार आहेत की चित्ताला बौद्ध काय म्हणतात? क्षणिक मानतात. आता हे इथे काय सांगणार आहेत? जसं सगळ्याच वस्तू क्षणाला बदलणारी आहेत असं बौद्ध दर्शनाचं म्हणणं आहे. तर हे बौद्ध दर्शनाचे खंडनाची प्रस्तावना करत आहेत. काय करत आहेत? चित्त आणि वस्तू
हा संबंध जोडून आता पुढील सूत्राची संगती लावत आहेत. संगती लावत आहेत की जर पुढचं सूत्र सांगितलं असंच कळेल पुन्हा आपण ते वाटलं तर आपण 3 सूत्र एकत्रित घेऊया. ठीक आहे, पुढील सूत्र असं 3-4 सूत्र एकत्र घेऊया हा आणि तिथेच थांबूयात आपण. हा 5 ते 10 मिनिटांमध्ये एवढंच घेऊन आपण थांबू, म्हणजे उद्या परवा संपून जात आपलं. चालतं, काय घेतो तो? हा 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 म्हणजे वस्तू ह्या चित्ताच्या अधीन नाहीयेत आणि कोणत्या एका चित्ताच्या अधीन वस्तू नसल्या कारणाने आणि चित्ताच्या अभावामध्ये वस्तूचा अभाव असतो. चित्ताच्या विद्यमानतेमध्ये वस्तूची विद्यमानता असते, परंतु विद्यमानता ही पृथक पृथक असते. कारण चित्त अनेक असल्या कारणाने वस्तूची ही भिन्नता दिसते. काय? वस्तू एक आहे परंतु चित्त भिन्न भिन्न आहेत. चित्त भिन्न भिन्न असल्या कारणाने वस्तूची अनुभूती भिन्न भिन्न प्रकारे येते. परंतु चित्ताचाच अभाव असेल, चित्ताचाच अभाव असेल तर वस्तूचा काय होतो? मग भाव असतो का? वस्तू पण नसणार आहे. बघणारा नसेल तर वस्तू असते का? बरोबर आहे. बघण्यासाठी, क्रिया होण्यासाठी 2 गोष्टी असाव्या लागतात, एक वस्तू आणि एक दृश्य आणि एक दृष्ट असला पाहिजे. बरोबर आहे. मी तुम्हाला पाहतोय, बरोबर आहे, तुम्ही नाही किंवा मी नाही, समोर काही नाही किंवा मी बघणारा नाही किंवा वस्तू नाही, तर बघण्याची क्रिया घडते का? नाही घडत. बरोबर आहे. बघणारा किंवा दृश्य हे दोन्ही असल्याशिवाय बघण्याची क्रिया घडत नाही. तसं वस्तूच्या अभावामध्ये नाही, चित्ताच्या अभावामध्ये वस्तूचाही अभाव सांगितला आहे याच्यामध्ये. आता पुढील 17व्या सूत्रात सांगतात चित्ताधीन वस्तूची ओळख कशी याबाबत सांगतात. आता काय सांगतात? तदुपरागापेक्षित्वात चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम. बाह्य वस्तूच्या संबंधाची अपेक्षा करणारे असल्यामुळे चित्ताद्वारे बाह्य पदार्थ ज्ञात व अज्ञात असतात. अर्थात जेव्हा चित्त बाह्य पदार्थाशी संबद्ध असते, जेव्हा चित्त बाह्य पदार्थाशी संबद्ध असते तेव्हा ती वस्तू जाणली जाते व जेव्हा चित्त बाह्य पदार्थापासून असंबद्ध असते तेव्हा ती वस्तू जाणली जात नाही. कळाला अर्थ? म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलंय बघा, सौदत्ती सर, आपण म्हणलं प्रत्यक्ष साठी काय गरजेचं असतं? प्रत्यक्ष ज्ञानासाठी इंद्रिय, इंद्रिय, वस्तू आणि सन्निकर्ष. इंद्रिय, वस्तू, सन्निकर्ष, इंद्रियार्थ सन्निकर्ष. इंद्रिय अर्थ म्हणजे त्याचा विषय आणि वस्तू आणि त्याच्यामध्ये झालेला सन्निकर्ष आवश्यक असतो. बरोबर आहे. आता तुम्ही आहेत, बरोबर आहे, समोर काहीतरी दिसत आहे वस्तू, मी बघणार आहे, म्हणजे इंद्रिय, डोळे आणि वस्तू यांच्यामध्ये सन्निकर्ष झाला. बरोबर आहे. म्हणजे इंद्रिय बाह्य पदार्थाशी सन्निकर्ष साधतं आणि मन संलग्न राहतं, म्हणजे मन काय करतं? सन्निकर्ष करून देतं. हे जेव्हा कळतं तेव्हा हे 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 व्यक्ती आहे म्हणून कळालं मला. बरोबर आहे. हे पुढे काय आहे? पिवळा रंग आहे, हिरवा रंग आहे, काहीतरी वस्तू दिसली मला, त्याचा निर्णय कशाने केला? पिवळ्या वस्तूचा, हिरव्या वस्तूचा निर्णय कशाने केला? डोळ्याद्वारे, म्हणजे इंद्रियाद्वारे. इंद्रियांचा विषय काय आहे? रूप. काय दिसलं? मग इंद्रिय, त्याचा अर्थ यांचा सन्निकर्ष घडल्या कारणाने वस्तूचं ज्ञान झालं. अलग लक्षात? म्हणजे काय सांगायचं इथे? मग बाह्य वस्तूच्या संबंधाची अपेक्षा करणारे असल्यामुळे चित्ताद्वारे बाह्य पदार्थाचे ज्ञात व अज्ञात असतात. ज्ञात किंवा अज्ञात असतात. ते कसे? जेव्हा चित्त बाह्य पदार्थाशी संबद्ध असते तेव्हा ती वस्तू जाणली जाते. बरोबर आहे. चित्त, बरं जाऊ द्या, पाहतोय मी इथे, बरोबर आहे, पाहतो आहे, परंतु मन जर या ठिकाणी नसेल तर, आपण न्यायदर्शनाच्या प्रकरण गेले वाटतं सौदत्ती सर, न्यायदर्शनाच्या प्रकरणामध्ये याचा खूप विस्तार झाला होता मागील सत्रामध्ये. प्रथम सत्राला न्यायदर्शन झालं तर त्यामध्ये इंद्रिय, अर्थ, सन्निकर्ष हा विषय झाला होता. तर समजा उदाहरणार्थ कधी कधी असं घडलं का? पाहतो मला हे घडत असतं की डोळे उघडे आहेत, डोळे उघडे आहेत, आपण पाहिलेलं पण आहे, परंतु आपण ओळखत नाही, कुणाला काही प्रतिक्रिया देत नाही. मग समृद्धीताई म्हणतात मी समोरून गेले, बघितली अर्चना नाही, पण काहीच बोलले नाही मुद्दाम. तुम्ही म्हणताय नाही हो बघितले नाही, मग समृद्धीताई म्हणतात नाही नाही डोळे मी पाहिले, माझ्या डोळ्याने तू बघितलेला आहे. बरोबर आहे. मग काय झालं? मग तुम्ही म्हणता नाही नाही माझं लई टेन्शन होतं, डोळे उघडे होते पण माझ्या डोळ्यापुढे अंधारच होता, मला काही दिसत नव्हतं, असं असं झालं, माझी अशी परिस्थिती होते. म्हणजे डोळे उघडे असून वस्तूचं ज्ञान होत नाही, डोळे उघडे असल्याने वस्तूचं ज्ञान होत नाही. काय असावं लागतं तिथे?
चित्त असावं लागतं. आलं का लक्षात? मग प्रत्यक्ष ज्ञानाबाबत न्यायदर्शनामध्ये खूप सुंदरपणे सांगितलंय की प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी प्रत्यक्ष वस्तू प्रत्यक्ष प्रमाण काय सांगतोय कळालं का? प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण. मग प्रत्यक्ष बघितलेलं खरं मानतो. तर प्रत्यक्षाला अडचणी काय आहेत? तर प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी एक पुढे वस्तू असावी लागते, तो इंद्रिय पण सक्षम असावे लागतात, डोळे आंधळे नसावे लागतात, इंद्रिय असून नाही चालत, डोळ्यामध्ये क्षमता असली पाहिजे, क्षमता असल्यानंतर ते आजारी नाही झालं पाहिजे डोळ्यात, म्हणजे जे इंद्रिय असेल ते, बरोबर आहे. त्यानंतर डोळे पण चांगले आहेत, दृष्टी पण चांगली आहे, बरोबर आहे, वस्तू पण समोर आलेली आहे, परंतु मन सुद्धा इंद्रियांच्या सोबत असलं पाहिजे. जर मन इंद्रियासोबत असेल तर त्या इंद्रियाकडून सन्निकर्ष साधला जातो, बरोबर आहे का? नाहीतर एक म्हणतो नाही नाही हे वस्तू पिवळी आहे, ते म्हणतं नाही नाही निळी आहे, असं कसं काय मग? तर चित्तभेदामुळे होतं. किंवा काही जणांनी काही पाहिलंच नाही, काही जणांनी पाहिलंच नाही. आता म्हणलं उदाहरण, खूप जणांना असं होतं की समोर येऊन जातात परंतु त्यांना कळतच नाही, कारण चित्त नसतं त्या ठिकाणी. अशा प्रकारे काय सांगायचं होतं इथे? मग जेव्हा चित्त बाह्य पदार्थाशी संबद्ध असतं, जेव्हा चित्त बाह्य पदार्थाशी संबद्ध असतं तेव्हा त्या वस्तूचं ज्ञान होतं, बरोबर आहे, त्या वस्तूचं ज्ञान होतं. आणि जेव्हा चित्त बहिर्मुखी नसतं तेव्हा त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. ज्यावेळेस चित्त अंतर्मुखी असतं त्यावेळेस बाह्य पदार्थाचं ज्ञान संभवत नाही. हे 17व्या सूत्राचं अर्थ आहे, बरं का? तदुपरागात 17वच आहे ना, चित्तस्य वस्तू ज्ञाता ज्ञातम, ज्ञात आणि अज्ञात वस्तू, ह्याचं काय अर्थ आहे? तर जेव्हा चित्त विषयाशी प्रतिबिंब पडतं तेव्हा वस्तूचं ज्ञान होतं, आणि जेव्हा प्रतिबिंबित होत नाही तेव्हा ज्ञानही होत नाही, बरोबर आहे. म्हणजे वस्तू, इंद्रिय आणि सन्निकर्षासाठी चित्त, ह्या 3 गोष्टी संभवतात त्यावेळेसच ज्ञान वस्तूचं बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं, अन्यथा बाह्य पदार्थाचं ज्ञान संभवत नाही. आता पुढे सांगतात कितवं सूत्र आहे आता? 18 18वं सूत्र. 18वं सूत्र. 18व्या सूत्रामध्ये सांगतात, आता परंतु ज्या पुरुषाला तीच चित्त विषय आहे त्या पुरुषाला कसं? मग आता त्या पुरुषाबाबत, पुरुष म्हणजे माहिती आपल्याला जीवात्मा, या संबंधाने जीवात्मा, त्या पुरुषासाठी कसं आहे? तर त्याबाबत आता 18व्या सूत्रात सांगत आहेत, चित्त आणि आत्म्यामध्ये अंतर आहे हे सांगत आहेत. आता काय सांगायचं यांना? कैवल्याकडे नेता येतो हळूहळू, बरोबर आहे. आधी बाह्य पदार्थ संपवून टाकायचे, बाह्य पदार्थ संपवल्यानंतर आपले इंद्रिय पण संपवायचे, इंद्रिय पण नाही म्हणल्यानंतर काय राहतो? चित्त तरी आहे का? परत चित्तही नाही, बरोबर आहे, चित्तही नष्ट करायचे. म्हणजे काय? चित्तवृत्ती निरोध. म्हणजे एकमेव काय उरला पाहिजे? दृष्टा उरला पाहिजे. दृष्टा म्हणजे कोण? पुरुष. म्हणजेच काय? पुरुष ख्याती. म्हणजेच काय? विवेक ख्याती. म्हणजेच काय? कैवल्य. आणि ह्या पादाचं नाव काय आहे? कैवल्यपाद. कैवल्यपाद म्हणजेच समाधी. कारण समाधीसाठीच योगदर्शन सुरू केलेलं आहे ना. योग चित्तवृत्ती निरोध, हा तिथून सुरू झालेलं आहे. मग आता तिथेच न्यावं लागेल ना. सुरुवातीला सांगायचंय एका गावाला पुण्याला जायचं म्हणून वाटे दुसरीकडे नेल्यावर कसं चालेल? मग सुरुवात जे सांगितलंय त्याच पत्त्यावरती नेऊन सोडावं लागेल, ते आता नेण्याचा क्रम चालू आहे. चला, तर काय सांगत आहेत मग? सदा ज्ञाता चित्तवृत्तयस्तत्प्रभोः पुरुषस्या परिणामित्वात. म्हणजे जीवात्म्याला चित्ताच्या वृत्ती नेहमी ज्ञात असतात. जीवात्मा बरं का, चित्त वेगळा आहे ना आत्मा वेगळा आहे. पुरुष प्रकृती पण पाहिले ना, पुरुष तत्व वेगळं आहे, अजन्मा आहे. परत काय प्रसवधर्मी नाही, अप्रसवधर्मी आहे, प्रकृती प्रसवधर्मी आहे. पुरुष हा चेतन आहे, प्रकृती काय आहे? मग पुरुष हा चेतन आहे, प्रकृती अचेतन आहे, जड आहे, अचेतन आहे, बरोबर आहे. हा ठीक आहे. पुरुष हा त्रिगुणातीत आहे, प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे, बरोबर आहे. पुरुष हा अप्रसवधर्मी आहे, तो कुणाला जन्म देत नाही, फंद्यात पडत नाही. पण प्रकृती प्रसवधर्मी आहे, पुरुष काही निर्माण करत नाही, प्रकृती निर्माण करत असते, बरोबर आहे. प्रकृती निर्माण करत असते. मग चित्त कुठून तयार झालेलं आहे? प्रकृतीपासून झाले. मूळ प्रकृतीपासून महत्बुद्धी, बुद्धीपासून अहंकार, अहंकारापासून
सात्विक राजस तामस, बरोबर आहे. तमापासून जडसृष्टी, सत्वापासून चेतनसृष्टी म्हणजे इंद्रिय मन, बरोबर आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन याद्वारे मग जड वस्तूंचा सन्निकर्ष होतो आणि अशी सृष्टी तयार झालेली आहे. मग आपल्याला पाहिजे की पुरुष, आपल्याला ज्ञान काय झालं पाहिजे, पुरुष ज्ञान. चित्तवृत्ती निरोधामध्ये काय असतं, पुरुष तत्वाचं ज्ञान. पुरुष म्हणजे स्त्री पुरुष नाही, परत एकदा आणखी लक्षात असावं. स्त्री पुरुषार्थाने पुरुष तत्व असं नाही बरं का. राधाताई सांगितले पुरुष म्हणजे मी, स्त्री असो ना पुरुष असो, पुरीमध्ये निवास करणारं तत्व, त्याला इतर दर्शनामध्ये काय म्हणलंय, आत्मा. काही दर्शनामध्ये काय म्हणलंय त्याला, जीव. आत्मा जीवात्मा आहे ना, त्यालाच योग दर्शनामध्ये आणि सांख्य दर्शनामध्ये काय म्हणलेलं आहे, पुरुष, बरोबर आहे. मग ते चेतन तत्व. मग आपण काय आहे, पुरुष आहेत, परंतु आपल्याला काय वाटतं, मीच चित्त आहे असं वाटतं. परंतु आता चेतनता कशामध्ये आहे, पुरुष तत्व हे चेतन आहे आणि प्रकृती तत्व कसलं आहे, जड आहे. आणि प्रकृतीपासून तयार झालेलं पण काय आहे, मग जडच असणार आहे. जडच आहे. मग महत्बुद्धी सुद्धा जडच आहे, अहंकार सुद्धा जडच आहे, चित्त सुद्धा काय आहे, जड आहे. अहो मग एवढं कार्य कसं होतं, आता हेच सांगणार आहेत. आपण थांबूया तिथे. परंतु आता काय सांगणार आहेत पुढे, चित्त आणि आत्मा हा भिन्न आहे दाखवायचंय. परंतु चित्ताला आत्म्याच्या संबंधामुळे म्हणजे पुरुषाच्या संबंधामुळेच चित्त हे चैतन्य असल्यासारखं भासित होतं. चेतन आपल्याला वाटतं चित्तामध्ये चेतन आहे, आपण वस्तूचा अनुभव घेतो आहोत, क्रिया करत आहोत, परंतु ह्या क्रिया पुरुषाच्या चेतन तत्वामुळे होत आहेत. ज्ञान सुद्धा चित्ताला होतं वाटतं, परंतु ज्ञान सुद्धा चित्ताला होत नाही, कारण चेतना हा धर्मच नाहीये त्याचा. मग हे सांगण्यासाठी आता 18व्या सूत्रात काय सांगत आहेत, 18व्या सूत्रामध्ये पुरुषाचं कसं आहे तर चित्त आणि आत्मा म्हणजे चित्त आणि पुरुष याच्यामध्ये अंतर सांगत आहेत. सदा ज्ञाता चित्तवृत्तय तत्प्रभो पुरुषास्या परिणामित्वात, म्हणजे सदा ज्ञाता चित्तवृत्तय तत्प्रभो म्हणजे चित्ताचा प्रभो. प्रभो म्हणजे स्वामी. कोण कोणाचा स्वामी, चित्ताचा मालक पुरुष आहे, बरोबर आहे. या अर्थाने म्हणत आहे जीवात्म्याला चित्ताच्या वृत्ती नेहमी ज्ञात असतात, कारण चित्ताच्या स्वामी जीवात्मा चित्ताप्रमाणे कधी विषय विकारात परिवर्तित होत नाही. एवढंच सांगून आपण थांबूयात. आता काय सांगत होतो, कारण चित्त हे काय झालेलं आहे, विषय विकारामध्ये गुरफटलेलं आहे, परंतु पुरुष तत्व हे निर्लिप्त तत्व आहे. निर्लिप्त तत्व आहे ते विषय भोगामध्ये लिप्त होत नाही, बरं का. आपल्यामधलं जे आत्मतत्व आहे ते विषय विकारामध्ये लिप्त नाही. संस्कार सुद्धा कशावरती आहेत, आपण संस्कार, संस्कार हेतू फल आश्रय पाहिलं, हे कुठे आहेत, चित्तात आहेत. चित्तात आहेत. पुरुष तत्वात आहेत का, नाही. पुरुष तत्व हे अलिप्त आहे, ते त्रिगुणापासून वेगळं आहे, प्रकृतीपासून वेगळं आहे, ते प्रकृतीत कधीच मिसळत नाही. फक्त बाबा उग संबंध जोडतो, दुधगावकर सर आले, फक्त हा बाबा काय करतो, हा पुरुष उग संगतीमध्ये येतो या बयाच्या, बरोबर आहे, परंतु तो कधी भानगडीमध्ये येत नाही, तो आरोपी राहत नाही, उग आरोप अंगाला लागतो संगतीमुळं, बरोबर आहे. मग हे सांगायचंय, चित्ताच्या ठिकाणी संस्कार आहेत, चित्ताच्या ठिकाणी अविद्या आहे, चित्ताच्या ठिकाणी जडत्व आहे, अज्ञान सुद्धा चित्ताच्याच ठिकाणी आहे. म्हणून चित्तचे सर्व वृत्ती आपण वृत्ती पाहत आहोत, योगच चित्त वृत्ती निरोधा. मग चित्ताच्या वृत्ती ह्या जीवात्म्याला माहिती असतात सांगितलंय. ह्या सूत्रामध्ये काय सांगितलंय, जीवात्म्याला या चित्ताच्या सर्व चित्तवृत्ती ज्ञात असतात. सूत्रातला अर्थ 18व्या सूत्रात काय सांगायचं आहे, आत्म्याला चित्ताच्या वृत्तींचं सदैव ज्ञान असतं. कारण का, तर तो चित्ताचा स्वामी आहे. पुरुष हा जीवात्मा काय आहे तर चित्ताचा स्वामी आहे, आणि तो कसला आहे, अपरिणामी आहे. चित्त हे परिणाम करून घेणार आहे, त्रिगुणाचा परिणाम चित्तावरती झालेला असतो, चित्तावरती संस्कार झालेले असतात. चित्त परिवर्तन म्हणजे गुणानुसार परिवर्तन होऊ शकतं, कारण त्रिगुणापासूनच तयार झालेलं आहे. परंतु पुरुष हे त्रिगुणातीत असल्या कारणाने तो अपरिणामी आहे. पुरुष हे कसला आहे, एकरूप असल्या कारणाने त्याच्यावरती कशाचाच प्रभाव राहत नाही. त्यामुळे त्याला चित्ताच्या वृत्तींचं ज्ञान हे पुरुषाला
असतं. पुरुषाला म्हणजेच जीवात्म्याला ज्ञात असतं असं सांगितलेलं आहे. आणि आता 19व्या सूत्रात पुढे काय सांगणार आहेत मग? चित्त प्रकाश्य, आत्मा प्रकाशक आहे. चित्त प्रकाश्य आहे आणि आत्मा प्रकाशक आहे. म्हणजे एक प्रकाशित दिसतं. आपल्याला काय वाटतं? हे जे जाणीव होत आहे आपल्याला आपल्या चित्तामुळेच होत आहे ना. जे दृश्य अनुभव घेतो तो आपण चित्ताच्या कारणाने घेतो. परंतु चित्त ज्ञाता नाही, ज्ञाता नाहीये. मग तोही ज्ञाता नाही तसं म्हणावं लागेल. परंतु चेतन हे पुरुषच तत्व आहे. परंतु चित्ताला पुरुषाचं सानिध्य प्राप्त झाल्या कारणाने चित्तच चेतन भासायला लागतं. चित्त चेतन भासायला लागलेलं आहे. चित्त हे चेतन नव्हे, तर चित्त हे जडच आहे. परंतु पुरुषाच्या चेतनतेमुळे, पुरुषाच्या प्रकाशतेमुळे चित्त हे प्रकाशित दिसत आहे. न तत्स्वभासम दृश्यत्वात. 19वं सूत्र काय सांगतंय? चित्त स्वतः ज्ञानवान नाहीये, चित्त चेतन नाहीये, चित्त जड आहे, चित्त ज्ञानवान नाही. मग ते निव्वळ दृश्य आहे, प्रकृतीची उपज आहे. ते प्रकृतीपासून तयार झालेलं आहे, ते जडापासून तयार झालेलं आहे. परंतु अज्ञानामुळे जीवात स्वतः काय समजतो? चित्तच चेतन आहे असं भासायला लागतं. उपाधिभेदामुळे वाटायला लागतं, त्रिगुणामुळे भासायला लागतं, अविद्येमुळे भासायला लागतं. परंतु चित्त हे प्रकाश्य आहे आणि चित्त पुरुष हा, जीवात्मा हा प्रकाशक आहे. जीवात्म्याच्या प्रकाश. आता उदाहरण देतो, आणखी एक सुचलं. चंद्र चांदण्या चमकतात, ते आहेत का? ते स्वतःच्या प्रकाशाने आहेत का प्रकाशित? नाही. तर सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्र आणि इतर तारा प्रकाशमान भासतात, बर का. सूर्याचा प्रकाश या चंद्रावरती पडतो म्हणून चंद्र सुद्धा प्रकाशशील दिसतो आपल्याला. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश पडला, चंद्राचा प्रकाश पडला म्हणतो का नाही आपण? बरोबर आहे. चंद्राचा प्रकाश आहे, परंतु चंद्राचा प्रकाश असत नाही. प्रकाश हा सूर्याचा असतो. सूर्याचा प्रकाश सूर्यच चंद्राला प्रकाशित करतो आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाश देतो आणि पृथ्वी म्हणायला लागते चंद्राचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश. तसंच झालं. चित्त हे प्रकाशित, स्वयंप्रकाशित नाहीये, तर सूर्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाशित भासायला लागतं. म्हणून चित्त हे ज्ञान सुद्धा करत नाही, ते जडच आहे असं सांगून आपण इथे थांबूयात. उद्या 19-20व्या सूत्रापासून थोडी संगती लावून सुरुवात करूयात उद्याच्या तासामध्ये. ठीक आहे.